हॅलो फ्रेंड्स, मी अमोल सोनोने. लास्ट वीकमध्ये आपण कोणताही टेबल कसा बनवायचा हे पाहिलं होतं. आज आपण नवीन एक वैदिक मॅथ्सची मेथड बघणार आहोत की कोणत्याही नंबरला 11नी कसं मल्टिप्लाय करायचं. दोन प्रॉब्लेम्स मी सॉल्व करून दाखवल. तर पहिला प्रॉब्लेम आहे आपला 56/11. तर मी आधीही सांगितलेलं आहे की तुम्हाला 2 to 9 पर्यंतच्या टेबलची आवश्यकता आहे. 11च्या टेबलची काहीही आवश्यकता नाही. लेट्स सी. 56 × 11. आता 56ला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे ना, तर 56च्या लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला 0 ॲड करा आणि राईट टू लेफ्ट ॲडिशन करत चला. मग आता ॲडिशन कसली, तर 0 + 6 किती होईल 6. त्यानंतर 6 + 5 किती होईल 11. 11चा 1 पुटअप करा, कॅरीज 1. आता कशाची ॲडिशन करू, 5 + 0 आणि हा 1 कॅरी म्हणजे 5 + 1 6. दिस इज युअर ॲन्सर. झालं. कुठेही मल्टिप्लाय तुम्हाला 11नी करण्याची आवश्यकता पडलेली नाही. अनदर प्रॉब्लेम. आता दुसरं प्रॉब्लेम थोडं मोठं घेतो आहे. 587 × 11. आता काय करावं, मग लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला मी 0 ॲड केला. 0 + 7 7, 7 + 8 15, 5 मिलियन कॅरीज 1, 5 + 8 दॅट इज 13 + 1 जो कॅरी आला आहे 14चा 4 मी इथे ठेवला. पुन्हा 1 कॅरी 0 + 5 5 आणि आपण आलेला कॅरी 1 त्यात ॲड करू, दॅट इज 5 + 1 6. हा झालं तुमचं ॲन्सर. एकदम इझी आहे मित्रांनो. 11च्या टेबलची काहीही आवश्यकता नाही आणि असे कितीही मोठे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व करू शकता. कराल का मग सॉल्व? चला मग तुमच्यासाठी आजपासून एक नवीन चॅलेंज. चला सॉल्व करा आणि तुमचे ॲन्सर्स कमेंटमध्ये पटापट टाका. हे 6 प्रॉब्लेम्स मी तुमच्यासमोर ठेवत आहे. बुक घ्या, पेन घ्या, पटापट सॉल्व करायला लागा आणि 6 मिनिटामध्ये 6 प्रॉब्लेम तुमचे झाले पाहिजे. आज तरी 6 मिनटं देतो आहे. नेक्स्ट टाईमपासून मी तुम्हाला 3 मिनटातच 6 प्रॉब्लेम सॉल्व करायला लावणार आहे. लिहिले प्रॉब्लेम? तर चला, अशाच काही मॅथमॅटिक्स, कोडिंग, इलेक्ट्रॉनिक्स, अबॅकस आणि वैदिक मॅथ्सच्या व्हिडिओसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, यश ट्युटोरियल्स आणि शेअर करा. नेक्स्ट वीकला मी कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय बाय 55 कसं करतात याच्यावर बोलणार आहोत. थँक्यू.